नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. घरच्या घरी घरच्या साहित्यातून आपण सुरमा लाडू बनवणार आहोत. अगदी पौष्टिक लाडू आहेत. ही रोज एक नक्कीच खा. तर बनवूया चला. तर गव्हाचं पीठ घेणार आहोत आपण. 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी रवा घेणार आहोत. रवा बारीक किंवा जाड दोन्हीपैकी कोणताही घेतला तरी चालेल. थोडंसं आपण 2 चमचे तूप घालायचं आणि पीठ मळतो ना साधारणपणे त्याप्रमाणे मळून घ्यायचं आणि हे जे असे मुठ्ठ्या करून आपल्याला साईड करून घ्यायचे. आता जेवढे मुठ्ठ्या होतील तेवढे तुमच्याकडून. आणि हे मुठ्ठ्या रेडी झाले की ह्याला तेल साईड बाय साईड असं गरम करून घ्यायचंय. तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाहीये. तेल नॉर्मल असं बुडबुडे येऊसर गरम झालं की समजा तेल गरम झाले. आता तेलामध्ये असे तळून घ्यायचे. तळायला थोडा वेळ लागेल कारण की हे दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यायचे. आतून शिजलेही पाहिजेत. तर गॅस हा मंद आणि मीडियम असावा. तर या प्रकारे तळून माझे सर्व झाले आहेत ही मुठिया. आता या मुठिया थोडंसं थंड झालं ना की ह्याचं चुरा करून घ्यायचं आहे. जेवढं बारीक शक्य असेल तेवढं बारीक थोडंसं करून घ्या कारण की आपल्याला शेवटी ह्याला मिक्सरमधून वाटूनच घेणार आहोत. एका बाजूला अर्धा वाटी तूप घेतला आहे आणि सोबतच 1 वाटी किसलेला पावडर कोणताही गुळ घेतला तरी चालेल. त्याला मिक्स करून घ्या आणि त्याला गुळ मेल्ट झाला पाहिजे इथपर्यंत आपल्याला मिक्स करायचंय. हे जे मिश्रण आहे जे मी वाटून घेतलंय त्याच्यामध्ये आपल्याला वेलची पूड टाकायची अर्धा चमचा आणि आपल्याला थोडंसं आपण हवं तर बदामचे काप टाकू शकतो, काजूचे काप टाकू शकतो, पण माझ्याकडे मिक्स ड्रायफ्रूट पावडर अवेलेबल होती म्हणून मी ती ऍड केली आहे. तुम्ही तुमच्या प्रिफरन्सनुसार टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल, काही हरकत नाही. तरीही ते लाडू इतकेच अप्रतिम लागणार आहेत. आता जे गुळ वितळलंय ना तेही आपण यात घालून घ्यायचे. अगदी त्याला 2 मिनिटं त्याला थंड होऊ द्या. त्याच्यानंतर हे गुळ ह्याच्यात घालून घेऊया आणि अगदी एखादा सेकंड जरा थांबा कारण की फार गरम आहे. आणि त्याच्यानंतर हे सर्व मिश्रण असं एकजीव करून घेऊया. एकजीव चमच्याच्या साहित्यानेच करा कारण की अजूनही फार गरम आहे. एकजीव झाल्यावर आपण ट्राय करायचंय थोडंसं त्याचे लाडू बनतायत का करून. आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतेच आहे. मी थोडा ट्राय करते आणि इथे अशा प्रकारे माझा एक लाडू बनून झालाय. तुम्ही बघू शकता किती छान असा हा चुरम्याचा लाडू रेडी आहे. रोज हा लाडू नक्की खा. तुम्हाला किती पोषक तत्वे भेटतील यातून आणि कसा झालाय तेही मला सांगा. अशा प्रकारे माझे सर्व लाडू रेडी आहेत. हे लाडू घरच्या साहित्यातून बनवले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.